महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती जी नियुक्त केली, तो जो GR इश्यू केलेला आहे त्या GRमध्ये कॅबिनेट निर्णय जो झाला आहे त्या निर्णयाप्रमाणे GR निघालेला नाही। कॅबिनेट निर्णय असा आहे की माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बदर साहेबांनी जो अहवाल सादर केला आहे त्या बदर समितीकडे आलेल्या प्राप्त झालेल्या अर्ज व निवेदने याचा अभ्यास करून कॅबिनेटला अहवाल सादर करावा, प्रारूप आराखडा सादर करावा वर्गीकरणाचा असा असताना यामध्ये निव्वळ हेतुपुरस्सरपणे 15 तारखेपर्यंत आक्षेप मागवणे, त्याच्यानंतर 17-18ला सुनावणी घेणे, त्यानंतर त्यात 15 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत मुदतवाढ वाढवून घेऊन देणे, हे निव्वळ ह्या मातंग समाज व इतर ज्या वंचित जाती आहेत त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे। हे अशा पद्धतीनं प्रशासनामध्ये कॅबिनेटच्या विरोधात जाऊन झाले। तर आम्हाला शासनाकडे विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे, माननीय मुख्य सचिव साहेबाकडे, कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मुख्य सचिव साहेबाचा GR होऊन 1 महिन्यामध्ये वर्गीकरणाचा आराखडा सादर करून घ्यावा आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण द्यावं। नाही, आमचं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे झालेल्या बैठकीमध्ये साहेबांना विनंती केली। मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की त्या मेगा भरतीच्या अगोदर आपला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा GR येईल आणि त्याच्यामुळं त्यात काही फरक पडणार नाही। पण आता जर भरती होत असेल तर आमची विनंती आहे शासनाला की अनुसूचित जातीच्या ज्या 13% जागा नोकरीतल्या आहेत त्या आमचा अनुसूचित जातीचा GR झाल्याशिवाय शासनाने ती भरण्यात येऊ नये एवढी विनंती आहे शासनाला।